नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आहे 25 ऑगस्ट, रविवार. आपण मार्केटचे ॲनालिसिस बघत आहोत. उद्या कशाप्रकारे आपण ट्रेड घेताना एक प्लॅन करू शकतो ते बघू आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी हे बघा, काही लेवल्स मी ड्रॉ केलेलं आहे. तर जे तुम्ही बघू शकता, हे बघा इम्पॉर्टंट लेवल्स आहे या. तर या अशा प्रकारे ड्रॉ करून घेतलेलं आहे वन डेच्या चार्टमध्ये, टाईम फ्रेममध्ये. तर इथे आपण थोडा छोटा टाईम फ्रेम बघू, 15 मिनटाचा. त्यामध्ये इथे काही आपल्याला ट्रेंड लाईन वगैरे काही वेगळं काही शोधतं का आपण शोधण्याचा प्रयत्न करू. ओके. हे बघा, या ठिकाणी आपल्याला एक ट्रेंड लाईन दिसते अराउंड या पद्धतीची. ओके, या पद्धतीची एक ट्रेंड लाईन दिसते. एक ह्या साईडला दिसते. अशा प्रकारची. ओके, हे बघा, या ठिकाणावरून मार्केटने खूप वेळा अपसाईडची मुवमेंट दिलेली आहे. हे बघा, हे बघा, हे बघा. जर या ठिकाणी मार्केट अपसाईड जर जाण्याचा प्रयत्न करेल तर मार्केटसाठी 51,300 51,400ची लेवल मेजर लेवल्स आहे या ठिकाणी. हे बघा, इथून जर अपसाईड देईल तर फर्स्ट लेवल इथे येईल 51,400च्या आसपास, आणि त्यानंतर मग डायरेक्ट 51,800 ते 51,900मध्ये एक लेवल आहे. ओके, जर अपसाईडची मुवमेंट दिली तर. आणि जर डाऊन साईडची मुवमेंट दिली तर या ठिकाणी 3 सपोर्ट एरिया आहे. या ठिकाणी 3 छोटे छोटे सपोर्ट एरिया आहे. इथे एक आहे, इथे एक आहे, आणि मग एक डायरेक्ट खालीपर्यंतच आहे. इथे एक छोटासा सपोर्ट एरिया आहे. ओके, आपण ड्रॉ करून घेऊ. तर इथून जर मार्केट डाऊन साईडची जर मुवमेंट देत असेल तर या ठिकाणी एक मेजर सपोर्ट एरिया आहे, 49,700 ते 49,600 असा या ठिकाणी एक सपोर्ट एरिया आहे. तर याच्या आसपास मार्केट येण्याचे जास्त चान्स दिसून येत आहे. ओके, आता बघू शकता शुक्रवारच्या दिवशी मार्केटने 50,931ची क्लोजिंग दिलेली आहे. ओके, तर अपसाईड जर मुवमेंट दिले मार्केटने आणि आपल्या जर सेटअपनुसार जर ट्रेड बनत असेल तर आपण या ठिकाणी एक ट्रेड घेण्याचा विचार करू. ओके, या ठिकाणी एक विचार करू ट्रेड घेण्याचा, ज्यामध्ये आपण छोट्याशा स्टॉप लॉसमध्ये एक मोठे टार्गेट घेण्याचा विचार करू. हे इथपर्यंत 200 पॉईंटच्या अराउंड. ओके, कधी जर ही लाईन क्रॉस करून, ओके, ही लाईन क्रॉस करून मार्केटने इथं जर आपल्या सेटअपनुसार जर कॅन्डल्स बनल्या, लेवल्स जर बनल्या, तर या ठिकाणी आपण एक या ठिकाणी ट्रेड घेण्याचा विचार करू. 200 पॉईंट करता अराउंड 200 पॉईंटच्या आसपास टार्गेट ठेवू आणि अपसाईडचं एक ट्रेड घेऊ कॉलमध्ये. आणि जर मार्केटने इथून या ठिकाणी हा सपोर्ट जर मार्केटने ब्रेक केला, ओके, हा सपोर्ट ब्रेक केला, तर आपल्यासाठी फर्स्ट आणि या ठिकाणी लेवल्स बनतील ज्या ठिकाणी आपण पुटमध्ये एंटर करू. तर 50,700ची फर्स्ट टार्गेट, नंतर 50,570चा, आणि त्यानंतर 50,300चा. या ठिकाणी असे 3 आपल्याला टार्गेट दिसून येतील. ओके, तर आपण बघू उद्या कशा प्रकारे मार्केट आपल्याला सपोर्ट करते, त्यानुसार आपण इथे ट्रेड घेऊ. ओके, ठीक आहे. हे बघा,